अगं एकदा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊ दे मला. ये सत्या, शहाणा असशील तर हिचं कशाला ऐकत बसतोय अजून तू? अजिबात विश्वास ठेवू नको त्या पुरीवर. माया माया हे बघ, शांत हो. मंजूला सत्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, जाऊ देत ना तिला त्याच्या बरोबर. ओ चित्तरकार, तुम्ही तर शांतच बसा. ज्या पुरीमुळे आपला लेख मरता मरता वाचला तिचं काय केलं सांगते तुम्ही? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं की नाही तर हिला समोर पण उभी केली नसती. मम्मी हा बघ पप्पा बरोबर बोलतायत. वहिनीनं दादांशी नक्कीच काहीतरी बोलायचं असेल. अगं ए जय मूर्त्या, कितीदा सांगायचं तुला? काही वहिनी नाही तुझी, वैरी आहे घरची वैरी. मम्मी, अगं मम्मी पण माझं एक हे का बस, तू पण ह्या दोघांसारखं वागू नकस. ऐक की मम्मी. ए बालम्या, तू पण का बस. अगं मी त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊया ना आपण. म्हणजे त्यांनी सत्याला सांगितले शिवाय त्यांना काय म्हणायचं हे कसं कळणार आपल्याला? जर आरोपासंदर्भात काय त्यांना बोलायचं असेल तर मग आपल्याला कळेल ना, म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही. म्हणजे वकील काय बघायचं असेल ते आत्ताच बघता येईल ना असं. हा मग जी काय बोलायचं असेल ना ती हिथंच बोलायला सांग, जास्त लांब जायचं नाही. चला. ए थांब, तुला बोलायचं ना त्याच्याशी? मग तिकडे जाऊन नाही बोलायचं, तिकडे जाऊन बोलायचं. काय झालंय वाघमारे? नक्की काय सांगायचंय तुम्हाला? घरी सगळं ठीक आहे ना? तुम्हाला वरून कसलं प्रेशर तर नाही ना? बोला ना वाघमारे मॅडम, कोणी त्रास देते का तुम्हाला? नाही सत्या, तसं काहीच नाही ना. मला कोणी त्रास देते ना कुणाचा दबाव आहे माझ्यावर. मग नक्की काय सांगायचंय तुम्हाला? आणि कशासाठी आला तुम्ही? मला काही कळलं नाही. तुझ्या काळजीपोटी. का असं हट्टाने डिस्चार्ज घेतोस? एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं मी हट्टाने डिस्चार्ज घेतो ते? बलमाचा फोन आला होता. त्या बलमाच्या तर ना, आता तुम्हाला सांगायची काय गरज होती याला? उगाच त्याच्यावर चिडू नको. मला फोन करून बरोबरच केले तर. अहो पण ठीक आहे ना वाघमारे, हे बघा, इथं राहून पण मी आरामच करणार होतो, घरी जाऊन पण आरामच करणार आहे ना. घरी जाऊन आराम करणारेस हे ना बाकीच्यांना सांग, मला नको. त्यांचा विश्वास बसल. तू गेल्या गेल्या आधी तुझा दरबार चालू करणार आणि लोकांची कामं करत बसणार. एकदम बरोबर ओळखलो, पण तुम्हाला कसं काय कळलंय? कारण मी तुला चांगलाच ओळखते. तू कुणाचंच नाही ऐकत म्हणून आले मी. हे बघ सत्या, जोपर्यंत तू पूर्णपणे बरा होत नाहीस तोपर्यंत तिथून जायचं नाही. आणि तरी बी मी बाहेर पडलो तर? हे बघ, तू मला उलट प्रश्न विचारू नको. तू इथंच थांबायचंय. तुझा हा हट्टीपणा सारखं सारखं सहन करता नाही येणार मला. तुला नसेल तुझी काळजी, पण मला आहे. आता हसायला काय झालं? हे जे सगळं सांगते त्यावर हसू येते तुला? कसं आहेस रे? म्हणजे तुझी काळजी घेणारे सगळे मूर्ख वाटतात तुला? शांत व्हा वाघमारे, शांत व्हा तू. ए बलम्या, अरे काय बोलत असेल ते दोघ जण? दोघ जण काय बोलत असतील?
हा ते म्हणलं नाही का मी तुला, त्याच्यावर कुठलं कुठलं गुन्हा नोंद आहे ते सांगत असणार आहेत ते. हा अरे पण मग सत्यनं तिच्या खांद्यावर हात कशाला ठेवलाय? ही प्रश्नाचं विचारते उत्तर तयार नसतात ना. हा काय म्हणू? हा हा. कसं आहे माहितीये का मम्मी, ज्यावेळी सत्याला राग येतो का नाही तो असं खांद धरतो आणि म्हणत असणार त्यांना, ए नेबळट, तुझ्या खांद्यावर 3-4 असले ना तुला माच करू नकोस, काय गुन्हा नोंद करायची ते कर माझ्यावर, पण सोडणार नाही तुला, असं करत असणार आहे. हा तसं असेल तर मग ठीक आहे. गणलं बाबा. हा? हा तसंच आहे ती, तसंच आहे ती. आणि वाघमारे, तुम्हाला काय वाटतं? मी डॉक्टरांकडे हट्ट केला आणि त्यांनी लगेच डिस्चार्ज दिला मला. अहो असं नाहीये, त्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली होती आणि त्याच्यानंतर सोडलंय मला. अट? अशी कुठली अट ठेवली? अहो वाघमारे, 24 तास एक नर्स असणार आहे माझ्यासोबत, आणि जर मी त्यांना ड्युटीवर ठेवणार असेल तरच मला ते डिस्चार्ज देतील. मग तू हो बोललास? हो मग, त्याशिवाय सोडलंच नसतं ना डॉक्टरांनी मला. मग कुठे आहे नर्स? ती नर्स कुठे दिसली नाही. सत्या सर, सत्या सर, सॉरी सॉरी सॉरी. सत्या सर, सत्या सर, ओ माय गॉड, तुम्ही खरंच आहात ना? का मी स्वप्न बघतीये? एक मिनिट हा. खरंच आहात की तुम्ही? स्वप्न तर नाही बघते मी. बिग फॅन सर, बिग फॅन हा, खरंच. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच तुमचे फॅन झाले होते बघा. तेव्हा तुम्ही तो लिंबू कलरचा शर्ट पण घातला होता ना. अजून लक्षात आहे मला सर, तुमच्याबद्दल ना मी खूप ऐकले, आणि आता तुमच्यासारख्या माणसाची मला सेवा करायला मिळणार, माझं गुड लकच आहे. अतर ही कोण आहे बाबा? आणि ही म्हणजे रोगापेक्षा हिलाच भयंकर असं झालंय. ही असणार आहे तुझ्यासोबत? हो, मीच असणार आहे, आणि ते पण 24 तास.